B.Ed ॲडमिशन 2024-25चे जे ऑप्शन फॉर्म आहे, म्हणजे जे कॉलेजेस आपल्याला ॲड करायचे आहे ते फॉर्म सुरू झालेले आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना मेसेजसुद्धा आलेले आहे B.Ed डिपार्टमेंटकडून. तर तुम्हाला सर्वप्रथम लॉग इन करायचं आहे. तर लॉग इन करण्यासाठी साईटवर यायचं आहे. साईटवर लॉग इनचं ऑप्शन दिलं आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. आपल्याकडे एक ID आहे आणि एक पासवर्ड आहे. तो ID टाका, पासवर्ड टाका आणि लॉग इनला क्लिक कराल. आपल्याला जो फॉर्म फिल करायचा आहे तो आपण आपल्या लॉग इनमधूनच करणार आहे, कारण बाहेरून आपण कुठूनही फॉर्म फिल करू शकत नाही. तर सर्वप्रथम आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमचे जे प्रोफाईलमध्ये इन्सर्ट झाल्यानंतर ऑप्शन दिसून पडेल. यामध्ये सर्वात खाली तुम्ही बघू शकता की प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म जनरल, अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक करून आपण आपला फॉर्म फिल करणार आहे. तर सर्वप्रथम इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 3 तुमचे जे सब्जेक्ट होते ग्रॅज्युएशन किंवा PG मध्ये तुम्ही यूज केले होते किंवा तुम्हाला ते एज्युकेशनमध्ये होते, तुमच्या मार्कशीटवर होते आणि तुम्ही ते जेव्हा फॉर्म फिल केला होता तेव्हा आपण ॲड केले. तर यामधून तुम्हाला सब्जेक्ट सिलेक्ट करायचा. तर यामध्ये तुम्हाला प्रिफरन्स लावू शकता. तुम्हाला कोणत्या प्रिफरन्स 1 नंबरवर ठेवा, जसं की 1, 2, 3 अशा प्रकारे तुम्ही प्रिफरन्स लावू शकता. तर प्रिफरन्स लावून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे ऑप्शन आहे. इथून तुम्ही तुमची युनिव्हर्सिटी सिलेक्ट करू शकता. जर तुम्हाला कोणत्या युनिव्हर्सिटीनुसार जर कॉलेज सिलेक्ट करायचे असेल तर तुम्ही इथून तुमची युनिव्हर्सिटी सिलेक्ट करू शकता. जसे की मी आता एक संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी सिलेक्ट केलेली आहे. यामधून तुम्हाला जर कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, कारण इथे भरपूर डिस्ट्रिक्ट दिलेले आहे, म्हणजे ज्या डिस्ट्रिक्ट त्या युनिव्हर्सिटीमध्ये येतात त्या डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथे दिसून पडेल. यामधून तुम्ही एक डिस्ट्रिक्ट चूज करू शकता, जसे की मी अमरावती चूज केली आहे. त्यानंतर सिलेक्ट स्टेटस, तुम्हाला कॉलेजेस गव्हर्नमेंट पाहिजे आहे की गव्हर्नमेंट ॲडेड पाहिजे आहे किंवा अनॲडेड पाहिजे, अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन दिलेले. तर मी सध्या ऑल ठेवतो आहे. तुम्ही तुमच्या जे तुम्हाला पाहिजे त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे मीडियम, मराठी, हिंदी, उर्दू यामध्ये 3 ऑप्शन दिलेले आहे. तुम्हाला जेही मीडियम पाहिजे ती मीडियम तुम्ही इथून चूज करू शकता. आणि कॉलेज टाईप, तर यामधून समजा फक्त तुम्हाला गर्ल्स पाहिजे की को एज्युकेशन पाहिजे या प्रकारे तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर मी इथे ऑल ठेवतो आहे. अशा प्रकारे सर्व ऑप्शन टाका आणि सर्च कॉलेजला क्लिक करा. सर्च कॉलेजला क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर भरपूर सारे ऑप्शन उपलब्ध झालेले आहे. तर यामधून तुम्हाला जे ऑप्शन पाहिजे ते ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. जसं की मी आता सिलेक्ट करणार आहे केशरबाई हे कॉलेज सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर शिरसगाव हे पण कॉलेज नको मला. त्यानंतर वरुडचं एक सिलेक्ट करणार आहे. नंतर हे अमरावतीचं नानीबाई, त्यानंतर PR पोटे श्री शिवाजीचं कॉलेज सिलेक्ट करणार आहे आणि वहीद खान. तर अशा प्रकारे मी हे कॉलेज सिलेक्ट केलेले आहे. ॲड सिलेक्टेड ऑप्शनला क्लिक करायचं आहे, म्हणजे आपण जेही कॉलेज सिलेक्ट केलेले आहे ते कॉलेज आपल्याला ॲड होतील. तुम्ही इथे बघू शकता. बघा टोटल 5 कॉलेज सिलेक्ट केलेले आहे. शॉर्ट लिस्टेड ऑप्शनमध्ये आलेले आहे 5 कॉलेजेस आहे. यामधून जर तुम्हाला कोणतं कॉलेज डिलीट करायचं असेल तर तुम्ही इथे क्लिक करू शकता आणि डिलीट सिलेक्टेड ऑप्शनला क्लिक करू शकता. ते कॉलेजेस तुमच्या जे सिलेक्टेड लिस्ट आहे त्याच्यामधून डिलीट होऊन जाणार, पण तुम्हाला डिलीट करायचं नाही आहे, तुम्ही करू शकता. सर्व बघितल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करायचं आहे. कॉलेजेस सिलेक्ट केल्यानंतर आता लावायचं आहे तुम्हाला प्रिफरन्स. तर प्रिफरन्स लावण्यासाठी तुम्ही 1, 2, 3, 4 यूज करू शकता. जसं की मला नानीबाई 1 नंबरला पाहिजे, त्यानंतर शिवाजी 2 नंबर, त्यानंतर PR पोटे आणि त्यानंतर इथे मी हे 4 नंबरला आणि हे 5 नंबरला, असे मी 5 कॉलेजेस सिलेक्ट केलेले आहे. जे तुम्हाला जसे कॉलेजचा प्रिफरन्स लावायचा तुम्ही त्या प्रकारे प्रिफरन्स लावू शकता. लावून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3 सब्जेक्ट दिसेल तुमचे जे होते. त्यानंतर तुम्ही सिलेक्ट केलेले सिरीज वाईज 1, 2, 3, 4 सिरीज वाईज तुम्हाला संपूर्ण कॉलेज दिसेल. यामध्ये तुम्हाला आता चेकबॉक्सला क्लिक करायचा आणि इथे ऑप्शन दिलेला आहे कन्फर्म ऑप्शन फॉर्म. तर इथे तुम्हाला जो ऑप्शन फॉर्म आहे तो कन्फर्म करायचा आहे. कन्फर्म केल्यानंतर तुमचा ऑप्शन फॉर्म फायनली सबमिट होईल आणि तो फॉर्म तुमचा लॉक होऊन जाणार. फॉर्म लॉक होणं गरजेचं आहे. फॉर्म तुम्ही सिलेक्टेड केल्यानंतर चेकबॉक्सला क्लिक करून कन्फर्म करणं गरजेचं आहे. जो विद्यार्थी कन्फर्म करेल त्याच विद्यार्थी जे कॅपराऊंड लागेल त्यामध्ये इलिजिबल असणार आहे, नाही तर तुम्हाला कॉलेजेस मिळणारच नाही आहे, कारण तुमचा फॉर्म लॉक असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे ऑप्शन फॉर्म फिल करू शकता. तर लवकरात लवकर आपले ऑप्शन फॉर्म फिल करून घ्या. कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास तुम्ही कमेंट करू शकता. व B.Ed बद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.